हाय फ्रेंड्स, तर वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज स्पेशल एपिसोड आहे हा रमजानसाठीचा आणि आम्ही आलो आहे पुणेमध्ये कॅम्पमध्ये MG रोडला। तर हे सगळ्यांना माहीत असेल जे पुणेकर आहेत। तर बघा तुम्ही ह्याच्या ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आम्ही आलो आहोत पुण्यामध्ये MG रोडला। तर हे सगळ्यांना माहीत असेल, इथं शालीमार म्हणून कॅटरर्स आहेत आणि खूप सारे कॅटरर्स इथं असतात। आणि आम्ही आलो होतो आत्ता गेले 4 दिवसापूर्वी आणि खूप टेस्टी असं फूड होतं ह्यांचं। आम्ही सगळे स्टार्टर एक एक करून ट्राय केले, खूप अमेझिंग होते आणि खूप यमी होते। सगळ्यांना खूप आवडले, खास करून मुलांना तर खूप आवडले। आणि तुम्ही हे स्टार्टर खाताच ना तेव्हाच तुम्हाला पोट भरून जास्त काही खाण्याची गरज नाही लागत। आणि स्वीट्स पण इतके छान, इतके अमेझिंग होते ना, तर तुम्ही नक्की ट्राय करा। आणि ज्यांना माहीत आहे पुण्यामध्ये हे ठिकाण, तर त्यांनी नक्कीच ट्राय केलं असेल। तर कोणी ट्राय केलं ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि तुम्ही बघू शकता पिलू खूप खुश होता, त्याला खूप आवडतं हे असलं वाडं फूड आणि तो छान असे लुक्स देत होता मला। आणि सिद्धांत पूर्ण फोकस त्याचा फक्त आणि फक्त स्टार्टर खाण्यावरती होता। आणि आम्ही रात्रीच्या टायमिंगला आलो होतो, जवळजवळ 8 वाजले आम्हाला यायला। ॲक्च्युली 6ला इथे इफ्तारी चालू होते आणि तेव्हा खूप मस्त तुम्हाला सगळं गरम फूड सर्व केलं जातं। आम्हालासुद्धा गरम होतं, बट त्यानंतर थोडंसं ते गर्दी असल्यामुळे कधी कमी गरम करून देतात, पण छान असतं। टेस्ट वॉज व्हेरी गुड। आणि मला नाही असं वाटत की तिथे जाऊन तुम्ही बिर्याणी टेस्ट केली पाहिजे। हे जे स्टार्टर असतात ते खूप टेस्टी असतात आणि असंच स्टार्टर आपण घरी पण ट्राय करू शकतो। आणि हे फक्त रमजानमध्ये तुम्हाला तिथं टेस्ट करायला मिळतं आणि खूप छान होतं। ह्यांचे ॲक्च्युली सीख कबाब खूप छान असतात। मला नव्हते आवडत पहिले, स्मितेशला खूप आवडायचे आणि त्याने मला हे फर्स्ट टाईम जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मी टेस्ट केलं होतं, तेव्हापासून मला आवडायला लागलं। आणि हे बाकीचे स्टार्टर पण खूप छान होते, बट लिटिल बिट थोडे ऑइली होते, पण जे कबाब होते ते खूप छान होते। आणि चिकनसाठी स्वीट्स असतात ना गाईज, तुम्ही ते खरंच तुम्ही टेस्ट करा, ते खूप छान असतात। ह्यांची फिरणी नक्की टेस्ट करा, ह्यांची फिरणी मला खूप आवडती। बिलकुल एक्स्ट्रा शुगर नसते त्यामध्ये, एकदम छान असं त्याचा ॲक्च्युअल जो खरा टेस्ट आहे तो असतो त्या फिरणीमध्ये। आणि जो शाही तुकडा हा सुद्धा मला पहिला नव्हता आवडत, हे सुद्धा स्मितेशनी मला जेव्हा फर्स्ट टाईम टेस्ट करावलं तेव्हापासून मला आवडायला लागलं। आणि तो खूप फूडी आहे, त्याला खूप आवडतं आणि त्यासाठी आम्ही भरपूर ठिकाणी जात असतो। तर हे फायनली मी हे छान असं गरम सीख कबाब टेस्ट करायला घेतलं लास्टला। इतकं छान, इतकं मॉइस्ट होतं ना, खूप मस्त अशी टेस्ट होती याची। हे तुम्ही घरी पण ट्राय करू शकता। आणि तुम्ही बघू शकता दुधी हलवा होता, गाजर हलवा होता आणि शाही तुकडा होता। इथे आम्ही टेस्ट केला, छान होता आणि मस्त एकदम त्याचा छान असा स्वतःचा एक टेस्ट असतो, जास्त गोड नव्हता, त्यामुळं आवडला आम्हाला आणि आम्ही तो टेस्ट केला। आणि नंतर मी फिरणी घेतली। फिरणी ॲक्च्युली मला खूप आवडती आणि स्मितेशला पण आवडती। हे लोक प्राची तर बिलकुल नव्हती खात, तिचं मन नव्हतं करत खायचं आणि बाकीच्यांना मी खा करत होते, पण बिलकुल कुणाचा मूड नव्हता। पण मी मस्त माझं टेस्ट केलं आणि मला खूप आवडतं। आणि तुम्ही बघू शकता मला खूप खुशी होती आहे ते खाताना, कारण की त्याचा टेस्ट इतका छान असतो ना, तुम्ही खरंच खाताल ना तर तुम्हाला कळून जाईल की त्यामध्ये एक्स्ट्रा शुगर बिलकुल नसते आणि छान त्याचा स्वतः। तिथे समोरच कॅफे कॉफी डे आहे, तर आम्ही तिथे थोडंसं रेस्ट केला कारण की बाहेर खूप गरम होत होतं। आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मला जलजिरा पाहिजे होता आणि जो की स्वीट लेमनमध्ये जातो। हे लोकांनी सगळ्यांनी फक्त मसालावाला घेतला, मला स्वीटवाला हवा होता आणि तो खूप छान लागला, टेस्टी मस्त वाटला। आणि एवढं सगळं तुम्ही फूड टेस्ट केल्यानंतर हे मस्ट आहे, हे नक्की तुम्ही ट्राय करा। हे गेलात तिथं तर तिथंच हे मिळतं आणि छान याची खूप छान अशी टेस्ट असते, टँगी असा फ्लेवर असतो। आणि जेव्हा आपण रात्रीचं जेवण करतो हे डायजेशनसाठी खूप छान आहे आणि बेस्ट ऑप्शन आहे। आणि ह्या गरमीच्या सीझनमध्ये हे
खूप मस्त असं ऑप्शन आहे. तर हे तुम्ही मस्ट ट्राय कराच आणि मी तुम्हाला सांगते ट्राय करा म्हणजे कराच. आणि तुम्ही बघू शकता ह्यानी घेतला होता मसालावाला. मी स्वीटसाठी थांबले होते आणि लिटरली त्यातून बुडबुड्या निघत होत्या आणि ह्या लोकांची घाई झाली होती, अगं ते लवकर टेस्ट कर. पण मी एकदम थांबून शांतपणे मी माझी ड्रिंक संपवली. आणि हा होता आजचा एपिसोड. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.